आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला मंत्री संजय राठोड यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही निशाणा साधलाय। विकास कामांना गती देणारं सरकार, शिंदे फडणवीसांचा पोहरादेवीत एल्गार, 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन, मंत्री संजय राठोड यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशा अनोख्या पद्धतीनं बंजारा समाजाच्या विकासाचा गजर केला। बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या पुतळ्याचं आणि 135 फूट उंच सेवाध्वजाचं अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आलं। शिंदे फडणवीस सरकारनं पोहरादेवी संस्थानच्या विकासाला सुरुवात करत रविवारी तब्बल 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला। पण मध्ये 2.5 वर्ष तुम्हाला फुटकी कवडी देखील मिळाली नाही। जे आपण दिले होते त्यानंतर 1 पैसा मिळाला नाही। पण सेवालाल महाराजांची महिमा बघा, जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवलं आणि जे पैसे देत आहेत त्यांना शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा या ठिकाणी आणलं। आणि आता सांगतो, आता पैशाची कमतरता पडू देणार नाही। पोहरादेवीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी बोलताना राठोड यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या आठवणींनाही उजाळा दिला। ज्या पद्धतीने मी स्वतः आपटलो, एका दुःखद प्रसंगाला समोर देण्याची वेळ कोणावरही यायला नको अशी वेळ माझ्यावर आली। मला राजीनामा द्यावा लागला। त्यावेळी अजिबात वाटले नव्हते की पुन्हा एकदा समाजाची सेवा घडेल, पण त्यावेळी संपूर्ण समाज माझ्या पाठीशी उभा राहिला। संजय राठोड यांच्या या विधानाचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार राठोड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं सांगितलं। संकटात मागे उभा राहतो तोच खरा मित्र असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला। तेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघही त्याच्या पाठीशी खंबीरपणे खंब्यासारखे उभे राहिलो। शेवटी आनंदामध्ये खुशीचे दिवस असतात तेव्हा सगळे येतात, पण जेव्हा संकट असतं आणि जेव्हा संकटात त्याच्या मागे उभा राहतो तोच खरा त्याचा मित्र असतो। शिवसेनेमधल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना घेरण्याकरता पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांना निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली केल्या। या पार्श्वभूमीवर सरकारनं रविवारी तब्बल 16 मंत्र्यांची फौज पोहरादेवीत संजय राठोड यांच्या सोबत उभी केली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे याला कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला। कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। विरोधकांनी हा महाराष्ट्राचा विजय असल्याचं म्हटलंय, तर राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता त्यामुळे विरोधकांनी नको त्या आविर्भावात राहू नये असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना सुरू झालाय। भगतसिंग कोश्यारी आणि राज्यातील विरोधकांमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष झाला होता। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी कोश्यारींनी केलेली वक्तव्य वादात अडकली होती। त्यामुळे विरोधकांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानं आनंद व्यक्त केलाय। महाराष्ट्राच्या दृष्टीने आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाले।
त्यांनी जर घटनेनुसार काम केलं तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांचं स्वागत होईल आणि आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य लाभेल. हा खरा निर्णय तिने अगोदरच घ्यायला पाहिजे होता. उशिरा सुचलेलं शानपण आहे. तिने हा निर्णय अगोदर घेतला असता तर महाराष्ट्रात हा गदारोळच झाला नसता. तत्कालीन महाविकास आघाडी आणि भगतसिंग कोश्यारींमध्ये सरकार स्थापन होण्याच्या आधीच संघर्ष सुरू झाला होता. राज्यपालांनी 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला होता. बहुमताची खातरजमा न करता पहाटे शपथविधी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महाविकास आघाडीच्या शपथविधीत अनेक अडचणी उत्पन्न केल्याचा आरोप मवियानं केला होता. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा मुद्दा तर निकाली निघालाच नाही. तर राज्यपालांच्या राजीनामा प्रकरणात विरोधकांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याची काहीही गरज नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं. भविष्यामध्ये एक शांततेमध्ये जीवन जगण्याचा त्यांचा संकल्प, यातून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. आम्हा सगळ्या मंत्रिमंडळाला त्यांच्याबरोबर काम करताना खूप सुलभता होईल, प्रेरणा मिळेल. नियमाप्रमाणे त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे विरोधकांनी आपली पाठ थोपटून घ्यायची किंवा फार आपणच काहीतरी फार मोठं कर्तृत्व केलेलं आहे अशा वेळेस भावात राहू नये. भगतसिंग कोश्यारींऐवजी आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. यापूर्वी बैस यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळलाय. तसंच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलंय. एकंदरीतच भगतसिंग कोश्यारींची कारकीर्द राजकीय दृष्ट्या राज्याच्या नेहमीच लक्षात राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात. 2 ऑगस्ट 1947 रोजी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये रमेश बैस यांचा जन्म झाला. 1978 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते नगरपालिकेवर निवडून आले. 1980 ते 84 या काळात मध्य प्रदेश विधानसभेचे ते सदस्य राहिले. 1999 साली वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा केंद्रीय पर्यावरण आणि राज्यमंत्री होते. रायपूरमधून रमेश बैस हे आतापर्यंत 7 वेळेला लोकसभेवर निवडून गेले. झारखंड आणि त्रिपुराचं राज्यपालपद यापूर्वी त्यांनी भूषवलेलं आहे. आणि रमेश बैस हे आता लवकरच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतील. तिकडे भगतसिंह कोश्यारी पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अतिशय खोचक टोला लगावलाय. तर कोश्यारी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संयोग की बात ऐसी होती है कि उस वक्त छत्रपति शिवाजी महाराज जी का राज्याभिषेक करने के लिए उत्तर भारत से, काशी से गागा भट्ट आए थे. आज हम उत्तर भारतीयों के बीच में आ रहे हैं तो शिवाजी महाराज जी का अपमान करने वाले को वापस कुरियर से पार्सल वापस जा रहा है, अमेजॉन से. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांनी स्वतः मागच्या काळातच माननीय पंतप्रधानांकडे ही इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने ते फार काळ कंटिन्यू करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायचा आहे. तशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आपला राजीनामा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की राज्यपाल कोश्यारींनी महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य केलेलं आहे. अनेक लोकांनी त्यांना वादांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ देखील लावण्यात आला. त्यांनी त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन देखील दिलं. महाराष्ट्रभर शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात आता साजरी होईल. राज्यपाल महोदयांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात किती महत्त्वाचं स्थान त्यांना आहे हे महाराष्ट्र दाखवून देईल आणि शिवजयंती मोठी साजरी होईल. त्यामुळे आपण पाहिलं सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या आहेत ते. तिकडे कोश्यारी राज्यपाल पदावरून पायउतार झाले आहेत आणि नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांचं भरभरून कौतुक केलं. महाराष्ट्रातील लोक अतिशय चांगले असल्याचं कोश्यारी यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. उत्तराखंड से जब मैं महाराष्ट्र आया
गांव-गांव गया, जगह-जगह गया और यहाँ के आदमियों को देखा तो मुझे लगता है कि महाराष्ट्र के आदमी ये तो बिल्कुल हमारे पहाड़ के आदमी की तरह से सज्जन लोग हैं। अब शहरों में कुछ गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद भी होंगे, वो एक अलग विषय है। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। मुंबईतल्या गोरेगाव इथे उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे यांनी भाजपवर टीका केली। भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं। देश वाचवण्यासाठी सगळे एकत्र येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तेव्हा वाईट दिवस होते जेव्हा माझ्या और इसलिए मैंने कहा कि हमारा हिंदुत्व स्पष्ट है। जो मेरे पिताजी कहा करते थे कि राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व है, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व है। और हमारा जो हिंदुत्व है वो दिल में, हृदय में राम और हाथ को काम देने वाला हिंदुत्व है। प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, पण कामामध्ये एक श्रद्धा पाहिजे, कुठेतरी श्रद्धा पाहिजे। तर आमच्या हृदयात राम आहे। पहिली गोष्ट तर मला आनंद आहे की आता उद्धवजींना जैन समाजाची आठवण यायला लागली, आता उत्तर भारतीयांची आठवण यायला लागली। अशीच त्यांनी सगळ्यांची आठवण केली तर निश्चितपणे त्यांचा काहीतरी रेलेव्हन्स हा या राजकारणामध्ये राहील। बाकी मला असं वाटतं की कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही आहे जनतेला माहिती आहे। कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव लिहून उर्दूमध्ये कॅलेंडर्स काढले हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलायची आवश्यकता थोडी। खेलो इंडिया यूथ गेम्सच्या 5व्या पर्वाचा आज समारोप झाला। देशातील युवा खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं भाग घेतला, मात्र या स्पर्धेत दबदबा राहिला अर्थातच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा। आपल्या खेळाडूंची कामगिरी कशी राहिली पाहूयात एक खास रिपोर्ट। शालेय जीवनापासूनच मुलांना स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव मिळावा आणि पुढे चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावे यासाठी आयोजित केलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स 5व्या वर्षाचा आज समारोप झाला। विशेष म्हणजे यावर्षी देखील स्पर्धेवर दबदबा राहिला तो आपल्या महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंचा। आपल्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवरती एक नजर टाकूया। 27 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात आपल्या खेळाडूंनी 56 सुवर्ण, 55 रौप्य आणि 50 कांस्य पदक मिळवत एकूण 161 पदकांची कमाई केली आहे आणि पदक तालिकेत सर्वोच्च स्थान मिळवलंय। गेल्या 3 वर्षांपासून केंद्र सरकारने आपल्या बजेटच्या माध्यमातून खेलो इंडिया गेम्स आणि संबंधित यंत्रणांसाठी खूप मोलाचं सहकार्य केलंय। आता गरज आहे ती राज्य सरकारने देखील आपल्या खेळाडूंसाठी चांगले आणि वेगवेगळे उपक्रम राबवण्याची। केंद्र सरकारच्या क्रीडा योजना आणि खेलो इंडिया यूथ गेम्स सारख्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळतोय। अशा उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार खेळाडू तयार होतील यात शंकाच नाही। रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर काही खास